गावात नाही जेवण तयार. पुण्यश्लोको नलो राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिर, पुण्यश्लोको बलियश्च, पुण्यश्लोको जनार्दनः. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीच्या निमित्तानं तळेगाव दाभाडे या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानने अत्यंत भव्य आणि दिव्य असा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. आज आपलं सर्वांचं भाग्य आहे, 300 वर्षापूर्वी एका धनगर कुटुंबामध्ये, दिनदुबळ्या कुटुंबामध्ये, ओसाळ आणि माळरान असलेल्या क्षेत्रामध्ये एक अभूतपूर्व क्रांती करणारी स्त्री जन्माला आली. तिचं नाव अहिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्य निर्माण करण्याकरता चंग बांधला, दऱ्या खोऱ्यातल्या डोंगर दऱ्यातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करण्याचं काम केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेर स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची निवड केली. 1672 साली स्थापना झाली स्वराज्याची. कारभार व्यवस्थित चालू होता. एक क्षणाचाही उसंत न घेता सतत धावपळ करून, रात्रीचा दिवस करून हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याकरता प्रयत्न केले. धर्मावर आलेली ग्लानी काढण्याकरता प्रयत्न केले. हिंदूंच्या स्त्रिया बांधवल्या जात होत्या म्हणून रक्त सळसळत होतं. हिंदूंचे धर्म मंदिर उद्ध्वस्त होत होते म्हणून मा जिजाऊला झोप लागत नव्हती. मा जिजाऊनं एक सुंदर असा संकल्प जगदंबेच्या पुढे प्रार्थना करून केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. काही काळानंतर 1680 साली महाराजांचं महानिर्वाण झालं. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज स्वराज्य रक्षक झाले. अनेक लढाया केल्या. बाप से बेटा सवाई. कधी कधी छत्रपती शिवाजी महाराजांना 2 पावलं मागे सरकावं लागलं, परंतु एकाही लढाईमध्ये कधी पराजय न पाहिलेले धर्मवीर संभाजी महाराज, त्यांच्या नंतरचा कालखंड राजाराम महाराज आणि शेवटी नंतर सातारला ज्यावेळेस गादी निर्माण झाली शाहू महाराजांनी, त्यावेळेस बाळाजी विश्वनाथ नावाचा कोकणस्थ ब्राह्मणाला बोलून घेतलं आणि पेशवे पद बहाल करून अनेक जहागीरदार आणि सरदारांना एकत्र करून पुन्हा स्वराज्याची घडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते बाळाजी विश्वनाथ म्हणजे थोरले बाजीराव. पेशवे पदाला इथून पुढे सुरुवात झाली आणि पेशवे पदाला सुरुवात झाल्यानंतर बाळाजी विश्वनाथ म्हणजे थोरल्या बाजीरावांनी माणसं पारखण्याची नजर असल्यामुळे म्हणतात कारागीर झाडाखालून जाऊ नये. जर कारागीर झाडाखालून गेला तर कोणत्या फांदीचं कोणत्या लाकडाचं काय करायचं हे त्याच्या डोक्यात चित्र तयार होतं. तसं बाजीराव पेशव्यांच्या पुढे माणसं येत होते, परंतु त्यांच्या पुढे आलेल्या माणसापैकी त्यांनी 4 माणसं निवडले. त्या 4 माणसांमध्ये मल्हारराव होळकर होते, खंडेराव दाभाडे होते, राणोजी शिंदे होते, महाजी शिंदे होते
हे सर्व मंडळी जवळ घेऊन स्वराज्याची घडी निर्माण करण्याकरता रात्रंदिवस प्रयत्न केले आणि आटके पार झेंडा फडकवला. त्या 4 मोहऱ्यांमधला एक मोहरा म्हणजे मल्हारराव होळकर. ज्या अहिल्यादेवी होळकरांची आपण त्रिशताब्दी करतोय, त्या मल्हारराव यांचं मूळ गाव जर पाहिलं तर जेजुरीच्या पश्चिमेला, जेजुरीच्या उत्तरेला वीर गावाचं जे वीर धरण आहे तिथं होते. तिथून ते त्यांचे पूर्वज मुलकी पाटीलकी मिळाली म्हणून होळला गेले. होळमध्ये प्लेगची साथ आली, रानोबा लोक पाकायला लागले आणि मुरुम नावाच्या गावामध्ये ते जाऊन स्थिर झाले. मल्हारराव होळकरांचा जन्म त्या मुरुम गावामध्ये झाला. मल्हारराव 3 वर्षाचे झाले. वडील युद्धात मारल्या गेल्यानंतर आईला भीती वाटू लागली. इष्टिकीचा वाटेकरी होईल म्हणून माझा धीर, माझी भाऊजाई, आपली जाव आदान त्या लेकराला जर कदाचित घातपात करून संपून जर टाकलं तर मला कुणाचा आधार. आणि म्हणून एक तर श्री जगतामध्ये 2 आश्रयाला राहत असते. शास्त्राने असं सांगितलंय, विना आश्रय शोभंती पंडिता वनिता लता. आश्रय वाचून राहू शकत नाही 3 गोष्टी. एक वनिता, लता आणि पंडित. लता म्हणजे विली, विली वृक्षाच्या आश्रयाशिवाय राहू शकत नाही. वनिता म्हणजे स्त्री पुरुषाच्या आश्रया वाचून राहू शकत नाही. आणि पंडित राज आश्रयाशिवाय राहू शकत नाही. आणि म्हणून कुणाचा आश्रय असावा? ज्या वेळेस मुलीचं कन्यादान होतं, मुलीचं लग्न होतं, मुलगी आपल्या सासरी नांदायला निघते, त्या दिवशी ती मुलगी आईबापाला जिवंत असून मेलेली असते. ज्ञानोबा म्हणतात, ना तरी केळवली नोवरी का संन्यासुजी या परी न मरता करी मृत्यू सूचना. आणि जर कदाचित ज्या घरी दिलेलं आहे ते सासरकडचे मंडळी नीट नसतील, सुखाचे दिवस तिला अनुभवायला येत नसतील, तर नाविलाजानं ज्यांच्या रक्ताचं नातं तुटलेलं असतं, ज्यांच्यापासून दूर गेलेली असती, शेवटी नाविलाजानं तिकडं तिची ओढ निर्माण होते. परंतु स्त्री जीवनामध्ये माहेरातली किंमत तिथपर्यंतच असते जोपर्यंत आई आणि बाप असेल तोपर्यंत. या जगामध्ये आई बाप कितीही वयस्कर झाले, 95 वर्षाची जरी आई असली आणि मुलगी 70 वर्षाची जरी असली, तरी 70 वर्षाची मुलगी माहेराला ज्यावेळेस येते त्यावेळेस 35 जागा उठवत नसेल तरी सुद्धा ती 95 वर्षाची म्हातारी आपल्या मुलीच्या स्वागताला गेल्याशिवाय राहत नाही. हे मातृत्वाचं प्रेम असतं. आता त्यात आवडीनं मल्हाररावाला घेऊन कधी पाठीशी बांध, कधी खांद्यावर घे, कधी कडेवर घे, दर मुक्काम करत यात्रेकरूच्या मदतीनं तळोद्याला जाऊन पोहोचली. तळोद्याला भोजराज बारगळ यांना जहागिरी मिळाली होती. हे भोजराज बारगळ पूर्वीचे मलठण तालुका फलटण मधले. त्यांना त्याच्यानंतरची गुरव पाटीलकी मिळाली ती दौंड तालुक्यातल्या निमगाव खलूची. आणि निमगाव खलूच्या नंतर सुलतानपूरच्या राणानं त्यांना तळोद्याची जहागिरी दिली म्हणून ते तळोद्याला गेलेले. भावाचा आश्रय मिळेल म्हणून गेले. परंतु दादा, भाऊ भाऊ असतो पण भाऊजाईच्या हातातलं बाहुलं बनत असतो ही तिच्या लक्षात यायला फार वेळ लागला. गुराढोराचा शेणकूर करायची वेळ तिला. आता जर माहेरातली ही अवस्था असेल तर दिराची आणि गावाच्या तडाख्यात राहायचं कसं? नाविलाजानं तिथं राहू लागली आणि मल्हाररावांना गुरं वळायचं काम करायची पाळी आली. एक दिवस गुरं वळायला गेल्यानंतर सकाळचं कवळं ऊन पडलेलं होतं. थोडासा अंग टाकावं म्हणून खाली शरीर टेकलं होतं, दगडाला उसळ दिलं होतं आणि झोप लागली होती. सकाळी इतक्या लवकर स्वयंपाक होत नव्हता. शिरपूर झाल्यानंतर मल्हाररावांची आई भाकरी आणि पाण्याचा गेळा घेऊन जायची. परंतु ज्या वेळेस ती जात होती, इकडं तिकडं पाहत होती, गुरं दिसत होते, मल्हारराव दिसत नव्हते.
म्हणून बारीक निजरेनं पाहत पाहत पुढे चालली होती. एका झाडाखाली झोपलेला मला दिसला. आनंद वाटला. काळी सुपासारखं फुलून निघालं. जगाच्या पाठीवर आईला काहीच लागत नाहीये. आईला तुमची इस्टेट नकोय, आईला तुमच्याकडून कोणतंही सुख नकोय, पण माझं बाळ फक्त मला तोंड भरून दिसावं एवढंच की आईच्या आधी भावना असते. पाहिलं लेकरू, आनंद वाटला. पण पुढे जात असताना अचानकपणे एक भला मोठा नाग त्या दिशेने येतोय आणि तो नाग मल्हाररावांच्या डोक्यापाशी येऊन अशी फणी उभा करून थांबलेला आहे. ज्यावेळेस आईच्या लक्षात आलं नाग आलेला आहे, उगारलेली फणी पाहिली, हातातला पाण्याचा गेळा खाली पडला, हातातली शिदोरी खाली पडली. मल्ल्या मल्ल्या म्हणून हाक मारली. किंचाळली, आता माझ्या लेकराला कोण वाचवी, इथं कोण आधार देईल, कुणाच्या बळावर मी या नागापासून माझ्या मल्ल्याची सुटका करू. अखंड धायबाय बघून रडायला लागलेली ती माता. तिच्या आवाजानं भयभीत झालेला तो सर्प निघून गेला. शेजारी पाजारची माणसं पळत आले. पाहते, उठवलं, उभा केलं, अंगावरचे कपडे काढायला लावले. कुठे दोष केलंय का, कुठे रक्त निघालंय का, कुठे जखम झाली का, माझ्या लेकरू म्हणून पटापटा मुके घेतले, छातीला धरलं, कवटाळलं, करा मोठं पडले लेकरा. अरे लहानपणी तुझा भाग केला, वीर भाऊईच्या जवळ राहून उपयोग झाला नाही. जावं किती त्रास द्यायचा, वीरानं किती त्रास द्यायचा, त्याच्या सुखासाठी मी इथपर्यंत आलो. इथेही दुःखच वाटायला येत आहे. नाईलाज झाला. गावात आणलं. भोजराजाला कळालं. त्यांनी त्या बाजूला जवळ घेतलं. भोजराजे त्यावेळेस कदम बांधण्याच्या सैन्यामध्ये 25 स्वारांचं पथक घेऊन नोकरी करत होते. जवळ घेतलं. आता तू घराकडे जाऊ नकोस. जवळ घेतलं. शेत राखण करायला पाठवलं. शेत राखण करत असताना बाजीराव घोड्यावर स्वार करून जात असताना शेतातून घोडे घातले होते. कंस खात होते. मल्हाररावांना पाहिलं, गोपनीत गुंडा घातला, गरगर फिरवला आणि डोक्यामध्ये घातला. दगड लागल्याबरोबर घोड आली, खाली बसले. सगळ्या स्वारांनी त्याला पकडलं, गावाच्या चावडीवर आणलं. कुणाचा हा लेकरू आहे असं समोर बसवलं. मल्हारराव उभा राहिलेले. तीच बातमी भोजराजाला कळाल्यावर त्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं, हा लेकरू कुणाचा आहे. भोजराजाने हात जोडून सांगितलं, सरकार काही चुकलं असेल तर माफ करा. त्याला विचारलं, कोण रे तू. मी मल्हारराव आहे. माझ्या राखणामध्ये उभ्या पिकामध्ये तुम्ही जर घोडे घालीत असाल तर माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी माझ्या केसाला त्या कंसाच्या दाण्याला हात लावू देणार नाही. ही जबाबदारी माझी आहे. माझ्या मामाचं शेत मी राखण करणार. बाजीराव पेशवे हे ओळखीचे होते, नजरेतले होते. त्यांनी त्याला ओळखलं. काही दिवसानंतर भोजराजाला सांगितलेला सैन्यात भरती करून घेतल्या. भरती करून घेतल्यानंतर मल्हारराव होळकर हे शेवटी सुभेदार पदापर्यंत गेले. मल्हाररावचा कर्तृत्वपणा फार मोठा. जवळजवळ 56 लढाया मल्हाररावांनी केलेल्या. त्या मल्हाररावांच्या बरोबरीनं एक दिवस सहजगत्या बीडवरून पुण्याला जाण्याकरता थोरले बाजीराव निघालेले आहेत आणि जाता जाता जामखेड, चोंडी, कर्जत, सिद्धटेक, राशीन मार्गे दौंडवरून हडपसर मार्गे पुण्याला जायचंय. पण चोंडी हे गाव सुरुवातीच्या काळामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये होतं. चोंडी हे गाव नंतर बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात दाखवले गेले. परंतु मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या नंतर चोंडी हे गाव कर्जत तालुक्यात नगर जिल्ह्यामध्ये दाखवण्यामध्ये आले. हे रचना जशी होती तसं ती रचना होत गेली आणि त्या चोंडी गावामध्ये मानकोजी शिंदे, त्या मानकोजी शिंदे अत्यंत सुंदर असा युवक त्या गावामध्ये राहत होता. शेजारी सीना नदीच्या पलीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातली चोरखडी नावाचं गाव, त्या चोरखडीच्या मैंदाड परिवारातली मुलगी, तिचं नाव सुशीला. सुशीलाचं आणि शिंदे घराण्यातली मानकोजीचा विवाह झाला. लग्न होऊन 12 वर्ष झाले. मूलबाळ नाही. व्रतवैकल्य करते, उपवास तपास करते, परंतु पोटी संतान नाही. निपुत्रिक म्हणून सगळे लोक पाहू लागले. बराच काळ निघून गेला. एक दिवस दुपारी
महाडची त्यावेळेस जे पती आहेत ते पती काहीतरी कामाच्या निमित्तानं बाहेर गेलेले आहेत आणि तेवढ्यामध्ये अंगावर भगवे वस्त्र परिधान केलेलं, कपाळाला भळभळीत मस्क लावलेलं, अंगामध्ये हातामध्ये त्रिशूळ घेतलेला आहे आणि दारामध्ये आली भिक्षा देही अशी हाक मारली. कोणीतरी बैरागी आपल्या दारात आलाय म्हणून ती बिचारीनं सुपामध्ये काही धान्य घेतलं आणि वाढायला आली. ऐका, सुपामध्ये वाढायला येत असताना, आपल्या घरातला करता पुरुष घरात नसताना आपण बाहेर ज्यावेळेस जातोय त्यावेळेस सुशीलाने आपल्या डोक्यावरचा पदर असा पुढं ओढून घेतलेला आहे. आता पुढं ओढून घेतलेला आहे. तिने तोंड आपलं दाखवू नये, कारण आमच्या भारताची संस्कृती आहे, आमच्या हिंदुस्थानची संस्कृती आहे. स्त्री या जगतामध्ये नखाच्या पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत झाकलेली असावी. स्त्री ही रत्नाची खाण आहे. श्री छत्रपतीला जन्म देणारी आहे. श्री पुण्यश्लोक अहिल्यादेवीला जन्म देणारी आहे. स्वामी विवेकानंदांना जन्म देणारी आहे. स्त्री ही उपभोगाची वस्तू नाहीये, तर स्त्री ही फार कर्तृत्ववान आहे. स्त्री ही फार आदिशक्ती आहे आणि त्या स्त्रीनं आपलं शरीर प्रदर्शन न करता ती झाकून ठेवलं पाहिजे. ही संस्कृती आमच्या भारत देशाची आहे. साडी विकत घेताना 2 रुपयाची घेऊ नाही तर 10,000ची घेऊ, पदर हा साडी बरोबरच आलेला असतो आणि तो डोक्यावर घ्यायसाठीच असतो, त्याच्याकरता विकत दुसरा आणायचा नसतो. पण आताच्या बायांना सांगायचं कोणी की तो पदर आपल्या डोक्यासाठी असतो. पण आता 20व्या शतकात 21व्या शतकाची वाटचाल आहे. आमच्या व्यक्ती स्वतंत्रावर कदा येते. पण एक लक्षात ठेवा, आता उद्या पेरणीचे दिवस आले, पाऊस पडून गेलाय. तुम्ही ज्वारी बाजरी जर पेरली तर पाठीमागून रासनी हाकली जाते, पाठीमागून आऊत हाकलं जातं. कशा करता ती बी आहे ना, ती झाकलं तरच उगवतो. जर बी झाकलं नाही तर उगवत नाही. प्रयोग करायचा असेल तर आता पाऊस पडून गेलाय, बी पेरा, मागून रासनी घालू नका, अजिबात झाकू नका. तुमच्या शेतात एकही बी जन्माला येणार नाही, एकही बी. जर चांगलं बी जन्माला यायचं असेल तर ती झाकावंच लागतं. तसं चांगलं लेकरू जन्माला घालायचं असेल तर प्रत्येक स्त्रीनं आपलं अंग झाकलंच पाहिजे, प्रदर्शन करता कामा नये. आणि म्हणून तिनं डोक्यावरचा पदर असा पुढे घेतला, भिक्षा दिली. भिक्षा दिल्यानंतर त्या सद्ग्रस्ताने सांगितलं, म्हणजे ताई भिक्षा दिली पण तोंड का लपवलं. त्या मातेचं उद्गार ऐका. ती म्हणते, या जगतामध्ये निपुत्रिकाचं तोंड पाहून लोक म्हणते पाप होतं, माझं तोंड पाहून तुम्हाला पाप होण्यापेक्षा मीच माझं तोंड दाखवून घेतलेलं काय हरकत आहे, म्हणून मी माझं तोंड दाखवून घेतलंय. त्या बैराग्याने सांगितलं, माते तुला कुणी सांगितलं की तुझ्या पोटी जन्म कुणी घेणार नाही म्हणून. अरे एकच काय, अनेक मुलाची आई होण्याचं भाग्य तुला आहे. बाबा 12 वर्ष होऊन गेले, काय करावं. त्यांनी सांगितलं, काही करू नकोस, कोल्हापूरला जा, आई भगवतीच्या दरबारामध्ये जागर कर. आणि तिथं गेल्यानंतर दोघा पती पत्नीने कोल्हापूरला गेले. आई जगदंबेला प्रार्थना केली, 3 दिवस जागर केला आणि खाना नारळाची ओटी भरली. पाठीमाग परत आले आणि आल्यानंतर काही कालांतराने दिवस गेले. आनंद वाटला सगळ्याला. योगायोगानं प्रत्येकाला असं वाटत होतं की तिच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून मुलगा जन्माला येईल. पण योग वेळ आला आणि प्रसूत काळाच्या वेळी चोरखडीची मंडळी आली, शिंद्यांची मंडळी आले. त्या ठिकाणी त्या चुंडीमध्ये आणखीन 4 घराणे राहत होते. त्याच्यातलं देवकर घराणं होतं, उबाळे घराणं होतं, भांडवलकर घराणं होतं. हे सगळे मंडळी जुळून आले आणि पाहिलं, प्रसूत काळ झाला आणि त्या दिवशी एका कन्येचा जन्म झाला. त्या कन्येचं नाव अहिल्यादेवी. आता नाव ठेवायचा कार्यक्रम आहे आणि नाव ठेवायच्या कार्यक्रमाला कुणीतरी नाव सुचवलं की तिचं नाव अहिल्या ठेवा. एक विद्वान उठला, ज्याला कुणी विचारित नाही असे डोकं अशा टायमाला डोकं लावल्याशिवाय राहत नसते. त्यांनी सांगितलं, तुम्ही शिकलेले नाही, जरा वाक्य पृथकीकरण करा. अह म्हणजे काय, ल्या म्हणजे काय. अह म्हणजे सर्प आणि ल्या म्हणजे आला. हिच्या नावामध्ये सर्प आला असं होईल, आईला नको. दुसरं शेरा 6 शेरा असतात. ते उठलं म्हणलं, थांबा, अह म्हणजे जर सर्प असेल तर अही म्हणजे नागिन होईल. अह म्हणजे सर्प होत असेल तर अही म्हणजे अहिल्या जर नाव ठेवलं तर अही म्हणजे नागिन होईल. आणि आली, आल्या म्हणजे आली,
नागिन आली असं होईल आणि येऊ द्या ना या हिंदुस्थानामध्ये आता खरी नागिनीचीच गरज आहे, आता खरी नागिनीची गरज आहे. आणि म्हणून अहिल्यादेवीचा अवतार झाला. अहिल्यादेवीचा स्वभाव, अहिल्यादेवीचं कर्तृत्व तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. अहिल्यादेवीनं पहिल्या भेटीमध्ये त्या ठिकाणी थोरल्या बाजीरावाचं लक्ष वेधून घेतलं. ते महादेवाच्या पिंडीचं रक्षण करताना गंगेमध्ये खेळत असताना ते पिंड घोड्यांच्या टापाखाली येईल म्हणून स्वतःचा देह झोपून दिला, पण हात लागू दिला नाही, पाय लागू दिला नाही. तिचं ती असलेलं शौर्य कर्तृत्व बाजीराव पेशव्याच्या लक्षात आलं. सज्जन, मी माझ्या अभ्यासाप्रमाणे ही एकच प्रकरण नाहीये, असे 7 प्रकरण आहेत आणि 7 बाजूनी अहिल्याचं दर्शन थोरल्या बाजीरावाला घडलं. म्हणून थोरल्या बाजीरावाने मल्हाररावांना आग्रह केला आणि सांगितलं की ही मुलगी आपल्या खंडेरावाला सून म्हणून स्वीकारा. मल्हाररावाला एकूण 3 पत्नी आहेत. मल्हाररावाला एक पत्नी, तिचं नाव गौतमाबाई, तिला मुलगा झाला, तिचं नाव खंडेराव. आणखीन 2 होत्या आणि त्याच्यानंतर एक अतिशय आवडीचं जवळ खांडराणी म्हणून हरकुबाई म्हणून त्यांच्या जवळ होती, 4थी. तिला एक मुलगा झाला होता, त्याचं नाव भारमल. अहिल्यादेवीच्या कारभारामध्ये अत्यंत व्यवस्थितपणे आधार देणारा भारमल होता. 2 होत्या मल्हाररावच्या 2 पत्न्या, त्या अहिल्याबाईला त्रासदायकच होत्या. पुढे चालून खंडेरावाबरोबर लग्न झालं आणि ते लग्न स्वतः थोरल्या बाजीरावांनी शनिवारवाडीच्या पटांगणामध्ये लग्न लावून दिलं. इंदोरला गेले. इंदोरला गेल्यानंतर सगळे माणसं नौके होते. मुलगी वाटा लावत असताना आई बाबाची काय अवस्था होती ही आपल्या सगळ्याला माहिती आहे. पण आताच्या मुलीला माहीत त्यावरचं काही वाटत. त्या काळात मुलीचं लग्न 8 वर्षाचं असताना व्हायचं. आता सगळं जग पाहिलेलं असतं, त्याच्यामुळे तिला आईबापाला रडायची काय नाही. नवरात्री पाहिलेला असतो, त्याच्यामुळे रडायची काही पाहिजे नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये सासरा पाहिलं तर भले भले मोठ्या मोठ्या दिशाचा आकडे असलेला, सासू पाहिली तर भलं डोक्याचं टारलं असलेली, ती एवढ्याने मोठ्याने माणसं चिमुकले लेकरांनी पाहिल्यानंतर तिला हे कसे तरी वाटत होते. परंतु आई जी असते ती वाटा लावताना जी काही कान मंत्र देते ना, त्या कान मंत्राच्या आधारावर तिचं संपूर्ण आयुष्य नांदताना सुखाचं जात असते. जी आई आपल्या मुलीला नांदायला जाताना चांगले संस्कार देते, तिच्या संसारात कधी दुःख येत नाही. पण जी आई पिक्चर मधले डायलॉग करून सांगते, तिच्या पुरीचा संसाराचं वाटोळं तिची आई केल्याशिवाय राहत नाही. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये म्हातारे असायचे. त्याचं एकच कारण आहे की हे दोन्ही पैसे कमवायला गेले तर म्हातारा आणि म्हातारी या मुलाला रामायण महाभारताच्या गोष्टी सांगून धार्मिकतेचं वलय देत होती. आता दोघेही पैशाच्या मागे लागल्यामुळं टीव्हीच्या पुढे मालिका पाहणाऱ्या पोरांना साकायला चांगलं कोणी नाही दिलं आणि म्हणून त्याचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. अशी अहिल्या ज्यावेळेस इंदोरला जाते, इंदोरला गेल्यानंतर पुढे मल्हारराव बरोबर युद्धाच्या निमित्तानं खंडेराव जाऊ लागले. जाटा बरोबर युद्ध सुरू झालं. जाटा बरोबर युद्ध सुरू होत असताना जाताना युद्धामध्ये गेल्यानंतर अहिल्यादेवीसारखी महाराणी आपली पत्नी असताना सुद्धा खंडेरावानं 11 लग्न दुसरे केलेले आहे आणि 11 लग्न इतर स्त्रियांशी केलेले, ते सर्व संघ घेऊन गेलेले. जाटा बरोबर ज्यावेळेस युद्ध चालू होतं, एक रात्रीचा प्रसंग आहे. अहिल्यादेवीला निरोप पाठवला. अहिल्यादेवी आल्यापर्यंत शिबिकेच्या बाहेर थांबल्या आणि आतला राडा पाहिला. तिने सांगितलं मी येणार नाही. कुलवान स्त्री आहे, सगळं सहन करेल पण सर्वच सहन करणार नाही. ती थांबली. निरोप पाठवला दुताकरवी, मी आले म्हणून सांगा. तिथला सगळा बाजार हाकलवा. बाजार हाकलवला. परंतु त्या ठिकाणी खंडेरावाकडून पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे अहिल्यादेवी रागाने निघून गेल्या. रात्रभर विचार केला पण परत विचार केला की मी माहेरात त्याला सांगावा तरी उपयोग होणार नाही. मी दुसऱ्याजवळ माझ्या नवऱ्याची कैफियत सांगावा, उपयोग होणार नाही. नवरा पहिला माझा आहे या सातव्या नंतर आलेले आहेत. धडा शिकवायचा असेल तर त्यांना नाही, माझ्या पतीला मी धडा शिकवला पाहिजे आणि माझा पती बिघडलेला मी सुधारवला पाहिजे. जगामध्ये स्त्रियांना दिलेला पहिला आदर्श अहिल्याबाईंनी की आपला पती आपल्याच ताब्यात राहिला पाहिजे. त्याच्याकरता काय केलं पाहिजे ती अहिल्याबाई वाचल्याशिवाय कळणार नाही. अहिल्याबाई जवळ आणली, अहिल्याबाई घरात आली पाहिजे. अहिल्याबाईचं चरित्र लेकरांना सांगितलं पाहिजे आणि म्हणून अहिल्याबाईंनी खंडेरावाला सुधारवण्याचा प्रयत्न केला.
जाटाबरोबर युद्ध करत असताना एक दिवस दारूच्या नशेमध्ये जास्त पिल्या गेली, संगतीनं बिघडल्या गेल्यामुळं नाविलाजानं जाटाच्या लढाईमध्ये खंडेराव मारले गेले. खंडेराव मेल्यांची बातमी कळाल्यानंतर 11 जणी सती जायला निघाल्या. बरोबर सती जायला पुण्यश्लोक अहिल्यादेवी निघाली. चिमुकली असलेली मुक्ता आणि चिमुकला असणारे मालेराव रडत पडत हातावर आले. दोन्ही पायाला लोकांनी मिठी मारली. आई नको रे जाऊ, बापाच्या रस्त्याने गेला, तू बी जर निघून गेली आम्हाला कोण आहे. परंतु अहिल्यादेवी करारी होती, ऐकत नव्हती. शेवटी युद्धामध्ये असलेल्या मल्हाररावांना कळालं. मल्हारराव आले, साष्टांग दंडवत घातला आणि अहिल्यादेवीला सांगितलं, बाई तू जाऊ नकोस, तू जाऊ नकोस. अरे माझी अहिल्या गेली, माझा शिल्लक आहे तो खंडेराव आहे. मी तुझ्याकडे खंडेराव म्हणून पाहतोय, या होळकरांच्या दौलतीचा वारसदार म्हणून मी तुझ्याकडे पाहतोय. आणि म्हणून खंडेरावाच्या जाण्यानंतर सुद्धा अहिल्यादेवीला खरा आधार आणि खरा आसरा कोणी दिला असेल तर तो मल्हाररावांनी दिला. मी तर एकच सांगेल, जिच्या जीवनात असेल चांगला सासरा तिलाच मिळतो चांगला आसरा, नाहीतर तिला यारवाडीत घ्यावा लागतो कासरा. कदाचित नवरा बिघडला तरी नीट करता येतो, पण सासरा जर चांगला असला त्याचं पाठबळ जर असलं ना तर स्त्री भक्कमपणे संसारात उभा राहते. संपूर्ण दौलतीचा कारभार अहिल्यादेवीच्या हातामध्ये घेतला. अहिल्यादेवीचे अनेक प्रकारचे देवी विकासाचे कामं तुम्ही सांगत असाल, 12 ज्योतिर्लिंग निर्माण केलेले, जीर्णोद्धार केलेले सांगत असाल, पण एक लक्षात ठेवा, प्रतिकूल परिस्थितीत केलंय. एकही क्षण अहिल्यादेवीच्या अनुकूल परिस्थितीचा नव्हता. संपूर्ण क्षण प्रतिकूल परिस्थिती होता आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये अहिल्यादेवीनं संपूर्ण भारतभर काम केले. स्त्रीची मर्यादा असते, जरा ध्यान ठेवा. मी इथं आता स्त्रिया बरेचशा कर्तव्यकार आहे, कुणी सभापती असतील, कुणी आमदार असतील, कुणी मंत्री असतील, पण तरी सुद्धा स्त्रीत्व आणि तिच्यामुळे असणारी काही जबाबदारी, तिच्यामुळे काही असणारे नियम आणि काही तिला बंधन आहे, त्या बंधनाच्या पलीकडे जाऊन तिला कार्य करायचं असते. तिला किती त्रास होतो ही जागे त्याच्या वंशात यावा. समाज व्यवस्था बिघडलेली आहे, स्त्रीकडे पाहण्याची नजर बिघडलेली आहे, भोगवादाचं लक्ष पाहू लागलेले आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये निराधार झालेल्या अहिल्यानं भारतामध्ये जगाच्या इतिहासामध्ये नाव कोरावं एवढं महान कार्य केलेलं आहे. अरे नुसते मंदिरं बांधले नाही, नुसते घाट बांधले नाही, तर शेतातल्या जनावरांची सुद्धा चाऱ्याची पाण्याची व्यवस्था करावी म्हणून शेतकरी निर्माण करणारी आमची अहिल्यादेवी होती. हे सगळं करत असताना पुढे कालांतरानं अनेक दुःख सहन करत आता सांगितलं, मुक्ताचे मालक यशवंतराव त्यांनाही युद्धामध्ये संपावं लागलं. शेवटी आधार कोणी राहिला नाही. इकडे माहेरातले महाजी आणि शहाजी दोन्ही भाऊ गेले, तिकडेही कोणी आधाराचं नाही, इकडेही कोणी आधाराचं नाही. एकटा भारमल नावाचा आधार होता. चंद्रचूड, तात्याबा चंद्रचूड नावाचा दिवाणजी होता आणि तात्याबा चंद्रचूडच्या आधारानं राजकारभार चालवत होता. पण चालवता अनेक मंदिरं निर्माण करत असताना, अनेक देवालय निर्माण करत असताना एक प्रसंग असा आला की त्यांच्या जीवनामध्ये काशीच्या विश्वनाथाची पिंड स्वप्नात आली आणि ती पिंड गंगेमध्ये पडलेली आहे. ब्राह्मणांना आदेश दिला, ब्राह्मण गेले, बुड्या मारल्या, पण पिंड काही सापडली नाही. निष्कारण ब्राह्मणांना त्रास दिला म्हणून अहिल्यादेवी तिथे गेल्या, उडी मारली आणि उडी मारल्याबरोबर अहिल्यादेवीच्या हातामध्ये जी पिंड आहे. तुम्ही जर महेश्वरला गेला असाल तर नदीच्या एका बाजूला ओंकारेश्वर आहे आणि एका बाजूला ममलेश्वर आहे. प्रसिद्ध आणि आकर्षक आहे ते ओंकारेश्वर आहे. अतिशय जुन्या अवस्थेत आहे ते ममलेश्वर आहे. ते ममलेश्वर खरं ज्योतिर्लिंग आहे आणि त्या ममलेश्वराच्या तिथं अहिल्यादेवी रोज 1,00,000 मातीचे पिंड तयार करायची आणि त्याची पूजा करायची. ते शिवलिंग तिथं तयार करायची, त्याला पार्थिव पूजा म्हणायची आणि ते पुन्हा गंगेमध्ये मिसळायची. अशी अनेक वर्ष चालत असताना शेवटचा विजय, शेवटची दिग्विजयी अहिल्या झाल्यानंतर शेवटचा विजय, शेवटचा क्षण त्यांचा म्हणजे खर्ड्याची लढाई. खर्ड्याची लढाई ही सगळ्यात शेवटची. निजामाविरुद्ध अहिल्यादेवी झरझर झाल्या होत्या, थकलेल्या होत्या, परंतु अहिल्यादेवीच्या मराठ्याच्या सरदाराचं सेनापतीपद
त्याही काळात एका मुस्लिम समाजाकडे दिलं होतं आणि त्यावेळेस अहिल्यादेवीने सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेतलंय याचं प्रतीक खर्ड्याच्या लढाईमध्ये दाखवलं. खर्ड्याची लढाई विजयी झाली आणि खर्ड्याच्या लढाईमध्ये विजय झाल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीला अतिशय आनंद झाला. माझ्या मराठ्याला लागलेला काळीमा पुसून टाकण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं आणि अतिशय मनानं सगदित होऊन शरीर क्षीण होत असताना मनाने प्रफुल्ल होणारी अहिल्यादेवी काही काळानंतर इहलोकीची यात्रा संपवते आणि जगाच्या पुढे एक आदर्श निर्माण करते. या पुण्यश्लोक अहिल्या मातेला मी माझ्या वतीने मानाचा मुजरा करतो आणि जाता जाता ही गोष्ट सांगून जातो. या तळेगाव दाभाड्याला मी सुरुवातीच्या कालखंडामध्ये 18 दिवस सर्व येऊन राहिलेला माणूस. आमचे धनगर सेवा संघाचे आळंदीच्या धर्मशाळेचे संस्थापक आमचे आप्पा, त्यांना खंडेराव शिवराम गुंड हे त्यांचं नाव. त्यांच्याही जीवनात अशीच परिस्थिती होती. एक मुलगा होता, भागीरथी नावाची पत्नी होती, परंतु मुलाच्या निधनानंतर खचून गेले नाही. तर अहिल्यादेवीचा आदर्श त्यांनी त्यांच्या डोळ्यापुढे ठेवला आणि आज ताट मानेने धनगर समाजाला आळंदीमध्ये जी काही जागा आहे त्याचे कर्तृत्ववान जर कोण असतील तर आमचे तळेगावचे आहेत. मी फार भाग्यवान आहे की अशा व्यक्तीनं त्यांच्या घरातली नात्यातली मुलगी मला देऊन माझ्या सगळ्या लग्नाचा खर्च त्यांनी केलेला आहे. आमचे गुंड परिवार, भोजने, पोटे सर्व मंडळींचं प्रेम आहे, सर्वाबद्दल आदर आहे आणि सर्वांच्या प्रेमामुळं आज इथपर्यंत येण्याचा योग आला. तुमच्या सर्वांच्याकडे मी मात्र वेळेला आलो होतो. मला 5चा टायमिंग दिला, मी 5ला इथं बरोबर हजर आलो होतो, कारण आम्ही घड्याळ जिवंत ठेवणारी माणसं आहे. मी 8 तासाचा प्रवास करून बरोबर 5ला इथं पोहोचलो. म्हणजे आता 20 आता 20 ओव्हरमध्ये मॅच जिंकायची, त्याची आमच्या 19 ओव्हर अगोदरच्या बॉल नावाने घेतले. माझ्या वाटेला 1 ओव्हर आहे. आता 6 बॉलमध्ये 35 रन करायचे कसे? अहिल्यादेवी सारख्या महात्म्याचं संपूर्ण चरित्र सांगावं कसं 10 मिनिटात तर 20 मिनिटात? पण तरी सुद्धा रोजच बोलायची प्रॅक्टिस असल्यामुळं आणि शहाणीबाई शहाणी तिला म्हणते, भात शिजला का नाही बघायला सगळा चिवडी बसत नाही, नुसता एक शीत बघती भात शिजला. शेताहून भाताची परीक्षा. आम्हाला 2-2, 3-3 तास बोलायची सवय आहे, पण 10 मिनिटात तासाचं सांगता येतं आणि 10 मिनिटाचं बोलणं तासभर तिला मिळते. वांगवणं अवघड नाही, कंट्रोल, गाडी पळवणं अवघड नाही, कंट्रोल करणं अवघड आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या समोर आलो. मला संयोजकांनी वेळ दिली. वेळ जरी झालेली असली तरी सुद्धा पुण्यश्लोक अहिल्या मातेचे विचार तुमच्या समोर पाठवले. आज ही जी मी इथं बोललोय, आपला जो कार्यक्रम तळेगाव दाभाड्याचा आहे तो सुडके महाराज संत नगर या YouTube चॅनलवर सुद्धा तुम्हाला कधी पण पाहायला मिळेल. जरी इथं रेकॉर्डिंग होत नसलं तरी तुम्हाला कधी बी बटन दाबा तुम्हाला हा कार्यक्रम पाहायला मिळेल. योगायोगाने या ठिकाणी आलो. माझ्या जुन्या आठवणीला उजाळा मिळाला. गुंड परिवाराला मी साष्टांग दंडवत घालतो की आप्पांचं नाव तुम्ही असंच मोठं करण्याचं काम करत चला. सर्व समाजाला बरोबर घेऊन चला. सर्व माणसांना एकत्र आणा. 300वी जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलात. या उत्सवाच्या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी काही योगदान दिलं असेल त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि लांबलेलं 2 शब्द भाषण मी बंद करतो. रामकृष्ण.